नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शुक्रवार. अर्णवला टिफिनसाठी साबुदाण्याची खिचडी करूया म्हटलं. तो परवा आषाढी एकादशी आहे, तर ती रेसिपी दाखवण्यात येईल पटकन, म्हणून मी म्हटलं आज खिचडी करून देऊया अर्णवला. तर रात्री मी ना साधारण पाव किलो असे साबुदाणे भिजत घातलेले. जेवढे दोनदा आधी साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर जेवढे साबुदाणे आहेत ना त्याच्यात थोडंसं पाणी जास्त असं भिजत ठेवायचे, मग सकाळी ते छान फुगतात. तर इकडे ना मी बटाटे घेतलेले आहेत, छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बॉईल करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी बारीक कट करून घेतलेले आहेत. तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकलेत, कारण तेलामध्ये बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. वाफवायची गरज नाही, असेच फ्राय केले ना 5-1 मिनटं तरी छान लगेच शिजल्या जातात. तर इथे साबुदाणे बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ना अर्णवला बटाटे खूपच आवडतात, त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये टाकलं आहे मी फक्त मिरची आणि जिऱ्याची पूड, म्हणजे खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरला लावून घेऊ शकता. तर त्या बटाट्यामध्ये आपण मिरची वगैरे टाकून घेतलेली आहे, तिखटाचं प्रमाण तुमच्यावर. तर साबुदाणे जे शेंगदाणे टाकलेले होते ना आपण, ते त्या बटाट्यामध्ये टाकायचे आहेत. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि 5-1 मिनटं फक्त झाकण मारून ठेवायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर याच्यावर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा दही टाकू शकता. पण अर्णव खाणार नाही, त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही आणि असंच गरम गरम टिफिन त्याचा भरून दिलेला आहे. चला, रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर.